नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम सखी सह्याद्रीच्या माध्यमातून केलं जातं. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांनी म्हटल्याप्रमाणे बालविवाह मुक्त भारत एक राष्ट्रीय अभियान या अंतर्गत 2025 पर्यंत बालविवाहाचं प्रमाण फक्त 10% आणणं आणि 2030 मध्ये संपूर्ण भारत बालविवाह मुक्त करणं असं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. शासन सुद्धा भरपूर काम या प्रकरणात करतंय. नेमकं हेच जाणून घेण्यासाठी आजचा आपला विषय आहे बालविवाह मुक्त भारत राष्ट्रीय अभियान. आणि हे जाणून घेण्यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विभागीय उपायुक्त महिला बाल विकास विभाग नागपूर श्रीमती अपर्णा कोल्हे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आज बालविवाह मुक्त भारत राष्ट्रीय अभियान या अंतर्गत तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगदी सुरुवातीचा प्रश्न, बालविवाहाची नेमकी सुरुवात कधीपासून झाली असावी? आता आपण जर बघितलं तर बालविवाहाची नेमकी सुरुवात कधी झाली हे आपल्याला सांगता येणार नाही. पण जर फार पूर्वी काळात गेलो, वैदिक काळात जर आपण बघितलं तर विवाह हा एक संस्कार मानला जायचा आणि विवाह संस्कारामध्ये हळूहळू बदल होत गेले. जशी जशी सामाजिक परिस्थिती बदलली तसं आपला विवाह पद्धती या बदलत गेल्या. आणि मला असं वाटतं की फार पूर्वी जेव्हा वैदिक काळामध्ये विवाहासाठी असं खास वय निश्चित केलेलं नव्हतं, पण एकूणच मुलींच्या ज्या शारीरिक बदल त्यांच्यातले जे आहेत ते लक्षात घेऊन विवाह केले जात होते. त्यानंतर हळूहळू असं बघण्यात आलं की जसा जसा समाजामध्ये बदल होत गेला आणि आपल्या देशावर बाह्य आक्रमणांचं साम्राज्य होत गेलं, बाह्य आक्रमणं पण व्हायला लागली आणि त्यावेळेला मग हळूहळू ते विवाह हे जे आहेत हे निश्चित या वयात केले पाहिजे. म्हणजे आपल्यावरची जी कौटुंबिक जबाबदारी आहे, मुलीचा विवाह होणं किंवा त्या मुलींना घरामध्ये ठेवणं, त्यांच्यावर अत्याचार व्हायला नको, मग ते झाले तर आपली जबाबदारी वाढते किंवा आपली नाचक्की होते. ही भावना मग कुटुंबातल्या जे माता पिता होते किंवा वरिष्ठ मंडळी होती त्यांना हळूहळू वाटायला लागली आणि मग त्यांनी ते मुलींचे विवाह हे लवकर लवकर करण्याकडे थोडासा त्यांचा कल वाढला. आणखीन एक बाजू अशी आपल्याला म्हणता येईल की ज्या वेळेला राजे महाराजे होते तर त्यांना एक साम्राज्य उभं करायला लागायचं आणि ते साम्राज्य उभं करत असताना मग त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता होती आणि त्यावेळेला त्यांना आपल्या पक्षातले म्हणजे आपली बाजू घेणारे किंवा आपल्या बाजूने लढणारे असे लोक त्यांना सोबत हवी होती. आणि त्यावेळेला आपण बघतो की विविध जे म्हणजे राजे होते त्यांच्या बहुपत्नी पण आपल्याला दिसायला लागल्या आणि मग ह्या पद्धतीने हळू म्हणजे पुढे मध्ययुगात वगैरे ही विवाहाची प्रथा ही आली समोर. पण असं झालं की काही वर्षांनी महिलांवर म्हणजे त्यांचं लवकर लवकर लग्न व्हायला लागलं. मग त्या योग्य वयात लग्न न झाल्याने तिच्यावर जे होणारे शारीरिक समस्या ज्या आहेत त्या वाढायला लागल्या. त्यानंतर तिला होणारी जी बाळ होते ते त्यांच्या मृत्यूचं प्रमाण पण वाढायला लागलं आणि डिलिव्हरीमध्ये माता मृत्यू होण्याचंही प्रमाण वाढलं, आजारांचं प्रमाण वाढलं. मग असं जागतिक पातळीवर देखील आपल्या भारतावर असं प्रेशर आलं की तुमच्या इथे मुलींचं जे वय आहे किंवा विवाहाचं जे वय आहे ते कुठेतरी स्टेबल केलं पाहिजे, म्हणजे ठरवलं गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग आपल्या शासनाचे प्रयत्न सुरू झाले. एकंदरीतच काय की
एक पियर प्रेशर ज्याला म्हणतात, म्हणजे सामाजिक बांधिलकी, की आपली मुलगी इतकी मोठी झाली अजून लग्न झालं नाही, अशा एक प्रकारचं प्रेशर तेव्हा समाजामध्ये येत असेल आणि लग्न व्हायचं प्रमाण कदाचित त्या काळामध्ये वाढलं असेल. पण मला सरांकडे यायचं आहे की याचे काय नेमके दुष्परिणाम जाणवायला लागले समाजामध्ये मुलींच्या बाबतीत विशेष? खरं म्हटलं तर समाजामध्ये एक ही जी रूढी परंपरा आहेत किंवा बालविवाहाची जी परंपरा आहेत ही समाजाला लागलेली एक कीड आहे. मुलींच्या बाबतीत जर म्हटलं आपण तर मुली शाळाबाह्य होऊ लागल्यात. ज्यावेळेस मुलींचं वय खेळण्याचं बागडण्याचं होतं तेव्हा त्या माता होऊ लागल्यात, त्यांच्या हातात बाळ येऊ लागलं. दुसरं की जे मुलं जन्माला आलीत ती कुपोषित यायला लागलीत. अनेक सामाजिक आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झालेत आणि हे जे प्रश्न जेव्हा आले तेव्हा शासनाला असं कळलं की ही गंभीर स्वरूपाचं एक वातावरण निर्मिती होत आहे, त्यात नवीन कायदा निर्माण होऊ लागला. भारतामध्ये सगळ्यात जास्त बालविवाह कुठे व्हायचे? आपण जर विचार केला तर भारतामध्ये साधारणपणे जास्तीत जास्त बालविवाह हे उत्तर प्रदेश, बिहार ह्या राज्यांमध्ये व्हायला लागले आणि इतरही याचा विचार केला तर त्याच्यानंतर राजस्थान येतं आणि महाराष्ट्र साधारण थोडं खाली आहे. तमिळनाडू, केरळ इथे बालविवाहांचं प्रमाण त्या मानाने बरंच कमी आहे. मला कायद्याकडे यायचं आहे थेट आता. तर सगळ्यात पहिला असा कुठला कायदा होता बालविवाह होऊ नये यासाठी? बालविवाह होऊ नये याच्यासाठी सर्वप्रथम एक कायदा झाला तो 1929 मध्ये. त्या कायद्याला शारदा कायदा असं म्हटलं गेलं. त्याकरता एक आपले सामाजिक कार्यकर्ते होते, म्हणजे समाज सुधारक आपण म्हणू त्यांना, रामविलास शारदा यांनी हा कायदा मांडण्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे त्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये खूप जास्त आहे आणि मला वाटतं की त्याचमुळे त्या कायद्याला शारदा असं नाव दिलेलं आहे. आता ह्या शारदा कायद्यामध्ये त्यावेळेला मुलींचं विवाहाचं वय हे 14 वर्ष आणि मुलांचं विवाहाचं वय हे 18 वर्षापर्यंत करण्यात आलं. त्या कायद्यामध्ये काही गोष्टींचा थोडासा अभाव होता, त्रुटी. त्याच्यामध्ये शिक्षेचं प्रावधान नाही. अच्छा. आणि मग लोकांनी त्याला एवढं मनावर पण घेतलं नाही आणि सपोर्ट पण केला गेला नाही त्या प्रमाणात. रूढी आणि परंपरा याच्यामध्ये गुंतलेला आपला जो समाज होता त्याला ते गांभीर्याने त्याच्याकडे बघितलं गेलं नाही आणि त्याच्यामध्ये ज्या त्रुट्या होत्या त्याच्यामध्ये शिक्षेचं प्रावधान नसल्याने शासनाला लोकांवर म्हणजे प्रत्येक त्या कुटुंबावर ऍक्शन घ्यायला म्हणा किंवा कोणावर काही कायदेविषयक बंधन आणण्यामध्ये त्यांना ते जड जायला लागलं. त्या कायद्यामध्ये हळूहळू बदल घडत गेले. 1978 मध्ये मग मुलींचं वय 18 वर्ष केलं गेलं आणि मुलांचं वय हे 21 वर्ष केलं. तो शारदा कायदा जो होता तो ब्रिटिशांच्या काळातला कायदा होता. त्याच्यानंतर 1955 मध्ये 1955 मध्ये आता मध्ये तो हिंदू विवाह कायदा आला. तर तो जसा हा जो शारदा कायदा होता हा सर्व समाजांसाठी होता, सर्व धर्मांसाठी आणि सर्व समाजासाठी लागू होता. हिंदू विवाह कायदा हा आहे हा फक्त हिंदूंसाठीच लागू होता. त्याच्यामध्ये मुलींचं लग्नाचं वय हे 15 वर्ष आणि मुलांचं 18 वर्ष असं त्याच्यात नमूद आहे. आणि मग नंतर 1978 मध्ये काय झालं? जो शारदा कायदा होता त्यामध्येच थोडे बदल येऊन त्याला वयामध्ये जे नमूद होतं ना 14 आणि 18 तर ते त्याच्यात बदल करून त्याला 18 आणि मुलांसाठी 21 असं करण्यात आलं. मला सरांकडे यायचंय, पठाण सरांकडे. आता जो नेमका कायदा आहे 2006 आणि 2016 हा नेमका कायदा काय आहे? मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की पूर्वी जे कायदे तयार झालेले आहेत या कायद्यामध्ये ठोस भूमिका नव्हती. म्हणजे कोणाला जबाबदार धरावं किंवा कोणावर कशी कारवाई करता येईल. त्यानंतर शासनाला असं वाटलं की बालविवाहाचे दुष्परिणाम समाजावर जास्त प्रमाणात होत आहे, तर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 आला. त्याच्यामध्ये हा तुम्ही बघत असाल तर हा कायदा याचं नावच प्रतिबंधक कायदा आहे. तर जर मुलीचं वय 18 वर्ष
आणि मुलाचं वय 21 वर्ष जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत कोणीच विवाह करू नये असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि जर झाला तर मग जर एखादा बालविवाह झाला, आता याच्यामध्ये बालविवाहाला सपोर्ट कायदा म्हणून बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, जर एखाद्या अल्पवयीन मुलगी म्हणजे ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण नाहीत अशा मुलीचा जर बालविवाह झाला आणि ज्यांनी बालविवाह केलेला आहे त्याच्याविरुद्ध पॉक्सो सारखा गंभीर गुन्हा पण दाखल होतो. याच्या व्यतिरिक्त लग्नामध्ये जे अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या सहभागी आहेत, म्हणजे इतकंच नाही तर लग्न मंडपामध्ये पंक्तीमध्ये जेवणारा पण एखादा व्यक्ती असेल त्याच्याविरुद्ध पण 1 वर्ष शिक्षेचं प्रावधान या कायद्यामध्ये दिलेलं आहे. मग ते भटजी असेल, पंडित असेल, मौलवी असेल किंवा बँडबाजेवाले असतील, घोडावाला असतील, फोटोग्राफर असतील, लग्न लावणारे असतील, मंगल कार्यालयवाले असतील, सभागृह, सगळ्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये केलेला आहे, त्याचे प्रावधान केलेले आहेत. आणि 2016 मध्ये काय केलं मग? 2016 मध्ये काय झालेलं आहे की ज्याप्रमाणे 2006 मध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंध अधिकारी होता आणि या 2016च्या सुधारित याच्यामध्ये अंगणवाडी सेविका याला सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी केलेला आहेत. आणि जेव्हा आपण शहरी भागामध्ये येतो तेव्हा मुख्य सेविका असेल, बालविकास प्रकल्प अधिकारी असेल यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी घोषित केलेले आहेत. आणि जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी म्हणून बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना याच्यामध्ये घोषित केलेले आहेत. 2016 मध्ये जे परिपत्रक शासनाने निर्गमित केलेले आहे त्याच्यामध्ये एक भूमिका दिलेली आहे की विभागीय उपायुक्त यांची भूमिका काय असतील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांची भूमिका काय असतील, बालविवाह प्रतिबंध अधिकारी याची भूमिका काय असतील. तर एक नमुना 1, नमुना 2, नमुना 3 असे फॉर्मॅट दिलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये ज्या गावामध्ये बालविवाह झालेला असेल, गुन्हा दाखल झालेला सगळी माहिती शासनाला पाठवायची असेल आणि केंद्रस्थळी एक पोर्टल निर्माण केलेलं आहे जेणेकरून संपूर्ण माहिती बालविवाहाची केंद्र शासनाला जाईल असं 2016च्या निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. अगदी स्वच्छ आहे, म्हणजे व्यवस्थित त्याला शिक्षा पण आहे आणि दंड पण आहे ना काहीतरी? येस मॅम, 1 लाख रुपयाचा दंड आणि 2 वर्ष शिक्षेचे प्रावधान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. पण मला तुम्हाला मॅडमना विचारायचं आहे की शहरामध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असतील तर कदाचित समजत असेल आजूबाजूनी, पण तुम्हा लोकांना खेड्यांमधले किंवा गावखेड्यातले असे विवाह तुम्हाला कळतात कसे की असा इथे विवाह होतोय, असं तुमच्यापर्यंत कसं येतं? आता बालविवाहाच्या बाबतीत विवाह होतोय हे आपल्याला गावातीलच अंगणवाडी सेविका असते किंवा गावातील एखादी व्यक्ती असते. आता शिक्षणाचं प्रमाण थोडं चांगलं झालंय तर मुलीसुद्धा चाइल्ड हेल्पलाईनला त्या कॉल करतात आणि सांगतायत की माझा असा असा विवाह होतोय आणि हा विवाह मला करायचा नाही. तर मग अशावेळी आपली यंत्रणा पूर्ण ही लगेच ताबडतोब जाते आणि ॲक्शन घेते. तसंच गाव पातळीवर आपली एक गाव पातळीवर ग्राम बाल संरक्षण समिती आहे आणि ही जी समिती आहे ह्याच्यामध्ये पण सरपंच हे अध्यक्ष आहेत आणि अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहे आणि इतरही एक टीचर आहे त्याच्यात. नंतर गावातील 2 बालके त्याच्यामध्ये आहेत समितीमध्ये. मग एखाद्या वेळी जर ही घटना अशी होते गावामध्ये हे कळलं तर मग कोणीतरी त्या समितीपर्यंत जाऊन सांगतं. ही गोपनीय राहतं आणि मग ती समितीमार्फत पण शासनापर्यंत ती इन्फॉर्मेशन. खूप महत्वाचं आहे. आपल्याला तो टोल फ्री नंबर सुद्धा आता ब्रेक नंतर सांगण्यात येईल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया आणि भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बालविवाह मुक्त भारत या अभियानाअंतर्गत आपण आज गप्पा मारतोय. आपण ब्रेकच्या आधी जाण्यापूर्वी एक टोल फ्री नंबरचा उल्लेख केला. तो टोल फ्री नंबर आपण आमच्या दर्शकांना सांगावा. टोल फ्री नंबर आहे 1098. हा आपला चाइल्डलाईनचा नंबर आहे. 24 तास हा नंबर सुरू असतो आणि याच्यावर जर कोणीही कॉल केलं तर आपण त्यांना शासनाकडनं आवश्यक ती मदत ताबडतोब पुरवू शकतो. तुम्हाला जसा मी मगाशी प्रश्न विचारला की तुमच्यापर्यंत ही माहिती कशी कळते, तुम्ही एक समिती सांगितली, ती समिती प्रत्येक गावात असते का? हो, समिती ही आपली प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरावर आहे.
आणि त्याचं माहिती मिळण्याचं प्रमाणही तुमचं भरपूर आहे, म्हणजे आता लोक जागरूक हो, झालेले आहेत. जागरूक झाले आहे. मला सरांकडे यायचंय. अगदी अलीकडच्या काळामध्ये बालविवाहाचं प्रमाण कसं आहे आणि आता तुमच्या पाहण्यात एखादी केस आहे का? साधारणतः बालविवाह आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे 20% वाढ झालेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये म्हटलं तर मागील 3 वर्षामध्ये 43 बालविवाह थांबवण्यात आलेले आहेत आणि 9 प्रकरणामध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. नुकतीच केस म्हणजे आता अक्षय तृतीया आहेत. तुम्ही बघितलं असेल, खूप महत्त्वाचं सण असतं आणि सगळे जे धार्मिक बाबीचे किंवा काही समाजामध्ये काही परंपरातील लोक आहेत की ते अक्षय तृतीयेच्या दिवशीच बालविवाह लावतात. आम्हाला 1098ला जसं मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 1098ला आम्हाला माहिती प्राप्त झाली की एक बालविवाह काटोल तालुक्यातील एका गावामध्ये होत आहेत. तातडीनं आम्ही पथक गठीत केलं आणि माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लागलीच आम्ही त्या गावाला पोहोचलो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जे आहे एका गावामध्ये आम्ही बालविवाह थांबत होतो, लागलीच 1098ला दुसरा एक फोन आला की कामठी तालुक्यातील एका गावामध्ये पुन्हा बालविवाह त्याच दिवशी घडणार आहेत. तर आम्ही अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला 2 बालविवाह थांबवलेले आहेत. त्यात सांगायचं तात्पर्य असं की जे काटोल तालुक्यातील जे गाव होतं त्या गावामध्ये अक्षरशः जिथं बालविवाह होत होता त्या कुटुंबांनी जेवण असेल, डेकोरेशन असेल, DJ असेल, संपूर्ण व्यवस्था साधारणतः मॅक्झिमम 5 लाख रुपये खर्च इतका केलेला होता. म्हणजे आजही इतका प्रचार प्रसिद्ध करूनही लोक बालविवाहाकडे वळतात आणि ती चुकीची गोष्ट आहे. तर असा नुकसान होऊ नये म्हणून समाजाला ही माहिती होणं फार गरजेचं आहे. बालविवाह होऊ नये म्हणून आपण खूप मोठ्या स्तरावर काम करत आहात. आणखीन काही केसेस अशा आल्या आहेत का, विचित्र विक्षिप्त अशा काही केसेस तुमच्यापर्यंत आल्या आहेत का? एक केस अशी होती की 2 मुली होत्या आणि त्या म्हणजे 18 वर्ष पूर्ण व्हायचं होतं, शिक्षण घेत होत्या. एका तांड्यावर एक विशिष्ट समाजाची लोक राहत होती आणि तिथल्या त्या मुली होत्या आणि त्या दोघी पण थोड्याशा म्हणजे शिक्षण घेत असल्यामुळे संज्ञा म्हणजे तेवढं त्यांना कल्पना होती की आपण 1098ला कॉल करायचा आणि त्यांनी 1098ला कॉल केला. त्यानंतर त्या मुलींना आम्ही आणलं, संस्थेमध्ये दाखल केलं. बालकल्याण समिती आमची आहे त्यांच्यासमोर त्यांना प्रोड्यूस केलं. त्याच्यानंतर संस्थेत दाखल केलं. त्यांना त्या संस्थेत पण सिक्युअर्ड वाटलं नाही. मग आम्ही आमच्याकडे सखी वन स्टॉप सेंटर आहे, त्या सेंटरला त्या दोघींना स्पेशली ठेवलं. त्यांची गोष्ट अशी होती की त्या समाजामधली जी लोक होती ती त्या समाजातली प्रतिष्ठित लोक आणि मग त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला. आमच्यावर खूप प्रेशर आणलं की बा ह्या मुलींना तुम्ही आमच्या ताब्यात द्या. पण त्या मुलींचं एकच म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही जर पालकांच्या ताब्यात दिलं तर ते पालक आमचं लग्न लावून देतील. जरी त्यांनी नागपूरमध्ये नाही लावलं तर कुठेही नेतील आणि आमचं पुढचं शिक्षण थांबेल त्याच्यामुळे. मग त्यांना आपण पूर्ण सहकार्य केलं त्या मुलींना. जोपर्यंत त्यांचे पालक यांचं काउन्सिलिंग करून ते तयार झाले नाहीत की त्या मुलींना आम्ही त्यांचा विवाह करणार नाही, तोपर्यंत त्या मुली आमच्या संस्थेमध्ये दाखल होत्या आणि हुशार मुली होत्या. मला वाटतं की खरोखरच त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं आणि त्या संस्थेत राहिल्या. तर हे त्यांच्यासाठी पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट झाली आणि पालकांना पण काउन्सिलिंगने हळूहळू कळलं की नाही आपण जे काही करतोय ते थोडं चुकीचं करतोय. तर त्यांनी पण त्याच्यामध्ये थोडं सहकार्य नंतर आम्हाला केलं. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सरांकडे मला यायचं आहे, पठाण सरांकडे. हा जे आत्ता आपण तुम्ही सांगितलं की विवाह 18 वर्षाच्या आधी होत असेल तर त्याला रोखणं आपलं हे गरज आहे. काही काही वेळेला काय होतं, एखाद्या समाजामध्ये पियर प्रेशर असतं आणि त्याच्या अंतर्गत त्या लोकांना हे शिक्षण नसतं, आजूबाजूचं समाज व्यवस्थेचं शिक्षण नसतं. अशा वेळेला त्यांना त्यांचा हा विवाह 18 वर्षानंतर तुम्ही करा हे सांगण्यासाठी तुम्ही काही काम करता का? हो मॅडम, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 हा कायदा प्रतिबंधात्मक हाच सांगतो की जर एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असेल आणि जर आपल्यापर्यंत लग्नपत्रिका आली असेल
किंवा आपल्याकडे माहिती प्राप्त झाली तर त्यापूर्वी त्यांच्याकडे जाऊन दोन्ही कुटुंबांना म्हणजे ज्याच्याकडे लग्न जुळलेलं असेल किंवा जी मुलगी असेल त्या कुटुंबात जाऊन दोन्ही फॅमिलीला बसून त्यांना एक समुपदेशन करून की जर तुम्ही लग्न केलं तर याचे परिणाम काय, तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल, तुम्ही अरेस्ट व्हाल, तुम्ही जेलमध्ये जाल, या सगळे दुष्परिणाम त्यांना सांगून आणि मग त्यांना या बाबतीत की कायदा काय म्हणतो ते सगळं करून एक बंद पत्र त्यांच्याकडे घेऊन किंवा इंजेक्शन ऑर्डर जो असतो जो कोर्टाकडून घेऊन तो सादर करून आम्ही त्यांना समजवतो, त्यांच्याकडून बॉन्ड पेपर घेतो, त्यांचं समुपदेशन करतो आणि जी पीडित मुलगी आहेत जिचं बालविवाह लागलं गेलं असेल अशा मुलीला पोलिसांच्या सहकार्यानं रेस्क्यू करून जी ज्युडिशियल कमिटी आहेत बालकल्याण समिती त्यांच्याकडे हजर करून जेव्हापर्यंत ती विवाहाची तारीख जात नाही तेव्हापर्यंत आम्ही आमच्या कस्टडीमध्ये ठेवून नंतर बालकल्याण समितीच्या आदेशाने पालकाच्या ताब्यात देतो जेणेकरून हा बालविवाह संपूर्णप्रमाणे थांबतो. पण एकीकडे पालकांची जी मानसिक अवस्था असते त्या अवस्थेला तुम्ही असं समजावून सांगता का की तुम्ही करा हा विवाह, तुम्ही ठरवून ठेवलाय तर करा, पण 18 वर्षानंतर करा, म्हणजे त्याचं प्रावधान कुठे ठेवता का की विवाह तुम्ही हा करा? हा मॅडम, ते आम्ही त्यांना सांगतो की जेव्हापर्यंत 18 वर्ष म्हणजे मुलीचं वय ठरवून दिलेलं आहे की 18 वर्ष आणि मुलाचं वय ठरवून दिलं 21 वर्ष, जेव्हापर्यंत या दोघांचे पण वय परिपूर्ण होणार नाही तुम्हाला हा विवाह कोणत्याच प्रकारे करता येणार नाही असं आम्ही त्यांना सांगतो. आणि लगेच 18 वर्षाचं झाल्यानंतर हाच म्हणजे हेच संबंध तुम्ही पुन्हा जोडा असं सांगताय. पण मग 18 वर्ष झाल्यानंतर असं लक्षात आलं की नाही करू शकत आहे तर असा विवाह मोडता येतो का? हा, त्याच्यामध्ये जर झाल्यानंतर हा कायद्याचा भाग आहे, मग तो कौटुंबिक न्यायालय जे आहेत तिथे त्यांनी केस फाईल करून जर ते मोडता आलं तर ते मोडू शकतात. पण हा मुळात आपला हा जो कायदा आहे हे जे 18 वर्ष कमी असलेली मुलगी असेल किंवा 21 वर्ष कमी असलेला मुलगा असेल हा विवाह कोणत्याच प्रकारे होऊ नये याच्या बाबतीत आपण बेसिकली कारवाई करतो. मला आणखीन एक प्रश्न मॅडम तुम्हाला विचारायचा आहे की बालविवाह प्रतिबंध कायदा हा गाव, तालुका, जिल्हा या सगळ्या स्तरावर केला जातो. चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी असते, आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. तुमची नेमकी भूमिका काय असते एक विभागीय उपायुक्त म्हणून? विभागीय उपायुक्त म्हणून आमच्याकडे कसं आहे की प्रत्येक आता तालुका स्तरावर जर विवाह होत असेल तर ते तालुका स्तरावर जी कमिटी आहे त्याच्या मार्फत थांबवले जातात, तो प्रयत्न केला जातो. शहरामध्ये पण आपल्या कमिटीज आहेत आणि शहरी भागामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी तो विवाह थांबवल्यानंतर आमचं जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आहे, या कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्याचा जो डाटा आहे हा कलेक्ट केला जातो आणि हा कलेक्ट केल्यानंतर हा संपूर्ण आमच्या डिव्हिजनचा डाटा आमच्याकडे येतो आणि मग तो आम्ही आमच्या आयुक्तालयाला सादर करतो. ज्या ठिकाणी असं काही अडचणी येतात, बालविवाह होतोय आणि कोणी सहकार्य करत नाही, कधी कधी असं होतं की विविध डिपार्टमेंटचं आपल्याला मदत घ्यावी लागते आणि एखादं डिपार्टमेंट सहकार्य करत नाही किंवा कोणी त्याच्यात आडकाठी घालतंय, प्रेशर आणतंय, मग अशा ठिकाणी पण आम्ही वरिष्ठ म्हणजे त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधतो आणि जी आवश्यक मदत आहे ती आपण त्यांना मिळवून देतो. शासनाचे अनेक उपक्रम राबवले जातात, त्यातला हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. याबद्दल आणखी जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, ब्रेकनंतर आपलं स्वागत. बालविवाह मुक्त भारत एक राष्ट्रीय अभियान या अंतर्गत आज आपण कोल्हे मॅडम आणि पठाण सरांशी चर्चा करतोय. सरांकडे मला यायचं आहे. सर, बालविवाह मुक्त गाव होण्यासाठी प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे? मॅडम, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग आणि महाराष्ट्र राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग तसेच केंद्रीय महिला बालविकास आणि राज्य महिला बालविकास यांच्या माध्यमातून अनेक वेळेस आता नुकतीच अक्षय तृतीया गेलेली आहेत, त्या अक्षय तृतीयामध्ये आयुक्त मॅडम आमच्या नयना गोंडे मॅडम यांनी एक संपूर्ण जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले जितके जिल्हाधिकारी असतील, CO असतील, SP असतील, पोलीस आयुक्त असतील यांची एक खूप मोठी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश दिलेत की कुठेही अगर बालविवाह होत असेल तर तातडीने ते बालविवाह थांबवा आणि मुलींचं पुनर्वसनाची प्रक्रिया राबवा. त्याचप्रमाणे प्रशासनाने अक्षय तृतीयाच्या माध्यमातून होणाऱ्या बालविवाहासाठी एक परिपत्र काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये
प्रत्येक ठिकाणी ते परिपत्रक असं पण परिपत्रक आहेत की जर एखादं मंगल कार्यालय असेल किंवा एखादं प्रिंटिंग प्रेस असेल त्या ठिकाणी पण आमच्या चाइल्ड हेल्पलाईनच्या वर्करनी जाऊन ते तिथे चिपकवलं की त्यात संपूर्ण परिपूर्ण माहिती की जर बालविवाह लागला गेला असेल तर त्याच्यामध्ये ती कारवाई होईल, बालविवाह प्रतिबंध अधिनियम. तर त्या परिपत्राचं इतकं चांगलं परिणाम झाला की ज्या मागच्या वर्षी जे अक्षय तृतीयामध्ये बालविवाहाचे आमच्याकडे आकडे जास्त होते त्या यावर्षी कमी प्रमाणात दिसून आलेले आहेत. तर ही प्रशासनाची एक मोठी भूमिका बालविवाह प्रतिबंधामध्ये आहे. आता मगाशी मॅडमनी सांगितलं 2 मुली तुमच्याकडे आल्या होत्या, मग शासन अशा मुलींचं पुनर्वसन करतं का? हां, तर मी मॅडम म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की मॅडमलाच ती फोन आलेत, म्हणजे कोल्हे मॅडमनीच मला फोन केला. त्यावेळेस मी ती घटना तुम्हाला सांगू इच्छितो की एक समाजामध्ये 2 मुली ज्यांचं वय नुकतंच 18 वर्ष कंप्लीट होणार होतं आणि त्या खूप शिकलेल्या मुली होत्या आणि ते स्थलांतरित फॅमिली आहेत, म्हणजे एका दुसऱ्या राज्यातून त्या आपल्या राज्यात आलेले आहेत आणि मग ते इथे कुठेतरी वस्ती करून राहत होते. त्यांचा मोठा दुधाचा व्यवसाय होता. मॅडमला त्या मुली इतक्या म्हणजे स्वतः त्यांनी खूप डेअरिंग केलं आणि ते माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनात पोहोचलेत आणि त्यांनी सांगितलं की आमच्या समाजामध्ये अल्पवयीन मुलीचं, छोट्या मुलींचं बालविवाह होत आहेत आणि ते बालविवाहाचा सामूहिक बालविवाह होत आहे असं त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कोल्हे मॅडमला सांगितलं आणि कोल्हे मॅडमनी मला तातडीनं फोन केलं की पठाण, त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता, मी तातडीनं त्यांच्याकडे पोहोचलो, दोन्ही मुलींची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाला घेऊन संध्याकाळी 10 वाजता आम्ही त्या समाजाकडे पोहोचलो. खूप मोठं मंडप होतं, साधारणतः मला आता आठवते की अर्धा एकरामध्ये ते मंडप होतं आणि कमीत कमी 10 ते 15 अल्पवयीन मुलींचं बालविवाह होणार होता. आम्ही ते सगळा उधळून काढला आणि त्यांना सांगितलं, स्पष्ट निर्देश पोलीस विभागाने आणि सगळं सांगितलं की जर तुम्ही बालविवाह लावलात तर तुमच्या सगळ्यांवर कारवाईचे प्रावधान होणार. मग आम्ही काय केलं की त्या मुलींनी ती माहिती उघड केलेली होती, तो समाज खूप कठोर भूमिका घेत होता त्या मुलींच्या बाबतीत. मग मान्य जिल्हाधिकारी साहेब असेल, कोल्हे मॅडम असेल, आम्ही त्या मुलींना सुरक्षित वातावरण निर्मितीकरिता आमच्या वसतिगृहामध्ये ठेवलं, वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं आणि त्या मुली शिकलेल्या होत्या. त्या 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष आमच्याकडे राहिल्यात आणि मग त्यांना आम्ही इकॉनॉमिकल त्यांचं स्ट्रक्चर कसं उभं होईल, ते स्वतःच्या पायावर कसं उभं होईल, त्यांचं पुनर्वसन कसं होईल. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो या माध्यमातून की ते एका मोठ्या हॉटेलमध्ये 25,000 रुपये सॅलरी कमवत आहेत. म्हणून हा रिहॅबिलिटेशनचं काम आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून केलेलं आहे. खूप महत्त्वाचा आहे, सरकारचा हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. पण मला मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की हे सगळं अतिसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतं कसं? म्हणजे हे टोल फ्री नंबर आहे, असं व्हायला नको, हे सगळं तुम्ही कुठल्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता खेड्यापाड्यांमध्ये? मॅडम, आपण काय करत असतो की आपल्याकडे म्हणजे हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी जे नेमलेले आहेत यांच्यामार्फत आपण प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम घेतो की हा विवाह व्हायला नको आणि मग त्याच्यामध्ये पण आपण पथनाट्य हा प्रकार एक ठेवला आहे. नंतर आपल्याकडे काही पॅम्पलेट्स आपण छापून घेतलेले ते आपण गावामध्ये लावतो, अंगणवाडीमध्ये लावतो, शाळांमध्ये जाऊन आपण ह्याची माहिती देतो. कारण शाळेतल्या मुलींना हे माहीत असतं, मैत्रिणींना एकमेकींना सांगितलं जातं. मग त्या टीचर्स लोकांना पण आपण त्यांना पण याबाबत माहिती देतो की बा तुमच्या शाळेतल्या मुली जर असं कोणाचा विवाह होत असेल तर तुम्ही त्यांना हेल्प करा की व्हायला नको. आणि मुली अशा असतात की आईला नाही सांगितलं ते शाळेतली एखादी टीचर तरी त्यांना आवडते आणि ती त्या तिच्याजवळ जाऊन बोलत असतात. मग त्या म्हणजे त्यांना सांगितलं जातं. नंतर आपण रॅलीज काढतो. नागपूर जिल्ह्यामध्ये पण आम्ही अशा रॅलीज काढल्यात. गावागावांमध्ये पण आपण त्याला प्रभात फेरी म्हणू त्या काढतो आणि त्या माध्यमातून हळूहळू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचते. आणि साधारण एखादं जे उदाहरण असतं ते उदाहरण आपण लोकांसमोर ठेवतो. असं झालं म्हणजे असा विवाह झाला आणि ह्याच्यामध्ये इतक्या लोकांना अरेस्ट केलं गेलेलं आहे वगैरे, अशा ज्या गोष्टी आपण जेव्हा सांगतो मेळाव्यांमध्ये म्हणा किंवा अंगणवाडीमध्ये सभा होतात महिलांच्या, त्या माध्यमातून आपण त्यांना सांगतो. मग असं सांगलं पथनाट्य खूपच प्रभावी माध्यम आहे आणि ते कसं मग एकदा सुरू झालं की लोक आजूबाजूची गोळा होतात
आणि ते येऊन बघतात. तर त्या माध्यमातून आपण ही आता माहिती social जाते. मीडियाचा पण खूप आणि वापर करतायत. सोशल मीडियावर पण होतो. नंतर आपण जिंगल्सच्या माध्यमातून रेडिओवर ह्याचं प्रचार प्रसिद्धी करत असतो. आणि आयुक्तालयामार्फत पण आयुक्तांच्या वगैरे मुलाखती होतात, या प्रसारित होत असतात. या माध्यमातून हे होतं. नंतर व्हॉट्सअपवर काही मेसेजेस असे आहेत, ग्रुप्स आहेत, जसे अंगणवाडीमध्ये जे लाभार्थी आहेत त्या महिलांचे अंगणवाडी सेविकांसोबतचे काही ग्रुप्स आहेत. मग त्या ग्रुपवर एखादा आपण असा बालविवाह प्रतिबंधाबाबतची माहितीचा एखादा छोटासा मेसेज वगैरे आपण त्यांना पाठवतो. आणि या माध्यमातून जनजागृती प्रसिद्धी आपण करत असतो आणि त्याचा चांगला इफेक्ट होतोय. आपण जर विचार केला तर आपला भारत हा 1/3 जे म्हणजे पूर्ण जगामध्ये जेवढी बालविवाह होतात त्याच्यातला 1/3 बालविवाह हे आपल्या भारतातले आहेत. तर हे कमी करण्यासाठी आपण विशेष असे प्रयत्न करतोय आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही लोक पोहोचता आहात आणि त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला जाणवायला लागलाय. कारण 2030 पर्यंत आपला बालविवाह मुक्त भारत हे लक्ष्य तुम्ही ठेवलेलं आहे. मला आणखीन एका महत्त्वाच्या विषयाकडे आता सरांना न्यायचं आहे, म्हणजे आमच्या दर्शकांना आपण सांगावं असं मला सांगायचं आहे. हे मिशन अक्षरा हा जो एक विषय जो आत्ता आपण राबवता आहात आणि राबवला, त्याबद्दल आपण आमच्या दर्शकांना सांगा. मिशन अक्षरा हा जो आम्ही राबवला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नुकतंच अक्षय तृतीयाच्या माध्यमातून हा आम्ही मिशन अक्षरा प्रत्येक गावागावामध्ये ज्या मुली आहेत, ज्या 11 ते 18 वयोगटातील आहेत, त्या मुलींचा एक ग्रुप तयार करून 9 मुलींचा एक ग्रुप तयार करून त्या मुलींच्या माध्यमातून त्या मुली गावात जाऊन त्या ज्या गावात राहतात त्या गावातील जी फॅमिली असेल, आम्ही सुरुवातीला 11 कुटुंब घेऊन की 11 कुटुंबामध्ये तुम्ही जा आणि बालविवाहाची काय दुष्परिणाम आहेत, जर बालविवाह झाला तर त्याचे परिणाम काय समाजावर होणार आणि त्यांचे समुपदेशन करा. सगळ्यात महत्त्वाचं असं की जिल्ह्यामध्ये असं गाव आम्ही निवडलं की ज्या गावात सगळ्यात जास्त बालविवाह होतात आणि तिथल्याच अक्षरा पथक आम्ही तयार केलं आणि ही अक्षरा पथक प्रत्येक गावामध्ये तयार होऊन आता आम्ही तिथला एक प्रतिनिधी निवड करून त्यांना प्रशिक्षण पण देणार आहोत. म्हणजे त्या ॲम्बॅसेडर निर्माण होतील, त्या स्वतः मग बालविवाह थांबवतील, म्हणजे प्रशासनाला एक सहकार्याची भूमिका होतील. या माध्यमातून मी अजून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मागील महिन्यामध्ये जेव्हा हा जो बालविवाह मुक्त अभियान सुरू झाला त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली. साधारणतः मला आठवते 49 शाळा असतील आणि 49 शाळातील 35,000 मुलींना आम्ही बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ दिली. खूपच महत्त्वाचा विषय आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मिशन अक्षराबद्दल आणखी जाणून घेऊया पठाण सरांकडून. तुर्तास एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बालविवाह मुक्त भारत राष्ट्रीय अभियान या अंतर्गत आपण चर्चा करतोय. आपण मिशन अक्षराबद्दल बोलत होतात सर. अक्षरा मोहिमेअंतर्गत किंवा अक्षरा बालविवाह प्रतिबंध टीम अंतर्गत आम्ही प्रत्येक शाळेमध्ये बेटी बचाव बेटी पढाव हा पण कार्यक्रम केला आणि 1 मेला प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी ते घ्यावी आणि समाजामध्ये बालविवाह प्रतिबंध कायद्याचा प्रसार करावा असं सगळं त्या 1 मेला होत होतं. बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून आम्ही इतकंच नाही तर बालविवाह हा विषय मर्यादित न ठेवता मुलांचे अधिकार आणि संरक्षण काय आहेत, मुलांचे इतर कायदे काय जसं बालकामगार कायदा असेल, बालकांचा लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिकारी अधिनियम कायदा असेल, ट्रॅफिकिंग ॲक्ट आहे, ह्या सगळे कायदे आहेत आम्ही मुलांना आणि मुलींना जाऊन तिथे त्या कायद्याबाबत अवेअरनेस कॅम्पेन केलेले आहेत. तर असा हा मिशन अक्षरा आणि आता तो महाराष्ट्रामध्ये लागू होण्याची शक्यता आहे. मॅडमच्या माध्यमातून ते शासनाला एक प्रस्ताव गेला तर जरूर तो खूप चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही सगळेच फील्डवर काम करता, अगदी तळागाळामध्ये जाऊन काम करता, त्यामुळे तुम्हाला नेमके भेडसावणारे प्रश्न तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवता का आणि कसे पोहोचवता? आता आपण बघतो की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काम करत असतो आणि
अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोचतो आणि मग त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या आपल्याला म्हणजे आमचे जे कर्मचारी आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत आमच्याकडे लिखित स्वरूपात येतात आणि मग आपण एखादा त्याच्यामध्ये प्रस्ताव आपण हा शासनाला सादर करत असतो की एखादी ही योजना आहे आणि ह्या योजनेमध्ये आम्हाला अशा अशा अडचणी येत आहेत आणि याच्यात याच्यावर जर लक्ष काही केलं. सोल्युशन निघालं किंवा ह्याच्यासाठी जर आपल्याला काही चांगले प्रयत्न करता आले तर ते निश्चितपणे आमच्या ह्या प्रस्तावाचा आपण स्वीकार करावा असा आम्ही एक म्हणजे प्रस्ताव पाठवतो. तुम्ही मगाशी उल्लेख केला की जागतिक स्तरावर भारताची बालविवाहाबाबतची स्थिती म्हणजे इतर देशांमध्ये सुद्धा बालविवाह होतात का? हो, बालविवाह हे म्हणजे आता जर बघितलं आपण भारतापुरतंच विचार करतो पण एक असं युनिसेफचे वगैरे जे सर्वे होतात त्याच्यामध्ये असं माझ्या वाचनात आलेलं आहे की जागतिक स्तरावर देखील असे बालविवाह होतात आणि ते साधारण आपण ज्यांना म्हणू की ज्या कंट्रीज थोडंसं गरिबीमध्ये आहेत ना आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्या ठिकाणी हे आपल्याला प्रमाण जास्त आढळून येतं. त्याच्यामध्ये भारताचा 1/3 हे आहे कारण भारतामध्ये एक लोकसंख्या सुद्धा आपण याला जोडू हो. हे ना लोकसंख्येचं प्रमाण पण जास्त आहे पण आर्थिक परिस्थितीमध्ये तेवढी सुधारणा नाही त्याच्यामुळे हे विवाह जास्त होतात. जसं आफ्रिकन कंट्रीज आहे तिथे हे आपल्याला आढळून येतं ह्याचं प्रमाण पण अमेरिका आहे युरोप आहे इथे याचं प्रमाण अगदीच नगण्य असतं म्हणजे ते पण चुकून जर काही त्या मुलांनी केलं वगैरे तर आणि बालविवाह हा होतो पण कुठेही विवाह नोंदणी नाही ना ही जिथे कंपल्सरी असते किंवा ती बंधनं असतात ती कठोर कारवाई केली जाते त्या ठिकाणी मग आपल्याला ह्याचं प्रमाण दिसून येतं. मला सरांकडे यायचंय. आपण मगाशी सांगितलं कुणाकुणाला शिक्षा होते या विवाहामध्ये येणाऱ्या कुणाकुणाला शिक्षा होते त्याचबरोबर हा विवाह रोखण्यासाठी समाजातल्या कुठल्या कुठल्या घटकांचं योगदान असायला पाहिजे. जसं सगळ्यात महत्त्वाचं मला धर्मगुरूंबद्दल आपल्याला विचारायचं आहे की जे विवाह लावतात त्यांना अवेअर केलं पाहिजे आणि कसं असतं ते? हा तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे की जे लग्न लावतात आता भटजी असेल मौलवी असेल पंडित असेल किंवा चर्चचे फादर असतात हे जे लग्न लावतात आम्ही मधात माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्ह्यातील मोठे धर्मगुरू जे आहेत त्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तुमची काय भूमिका असतील कारण सगळ्यात जास्त भूमिका त्यांचीच आहेत की लग्न त्यांच्याशिवाय लग्नच होऊ शकत नाही ते लग्न लावतीलच लग्न होईल तर त्यांनी काय प्रिकॉशन करायला पाहिजे तर त्यांनी मुलांचे मुलीचे जन्माचे दाखले बघितले पाहिजेत आधार कार्ड बघितले पाहिजेत आणि तेव्हाच लग्न लावायला पाहिजे आणि एक साधारणतः अधिकारी असतील कर्मचारी असतील तर त्यांचा जितका प्रभाव समाजावर पडत नाही किंवा आम्ही सांगितलेल्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकाच्या कानावर पडत नाही तर धर्मगुरूंनी ते सांगितलं तर ते जास्त प्रमाणात पडतं. जसं एखादा धार्मिक कार्यक्रम असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोठी संख्या असेल तेव्हा धर्मगुरू जेव्हा प्रसार करतात तर त्याच्यामध्ये हा बालविवाह प्रतिबंध त्याचे बालविवाहाचे दुष्परिणाम काय असू शकतात ही माहिती जर समाजापर्यंत केली तर हा बालविवाह प्रतिबंध कायद्याला खूप चांगला सहकार्य प्राप्त होईल धर्मगुरूच्या माध्यमातून. पण मग धर्मगुरूंशी चर्चा करत असताना तुम्हाला कुठल्या काय महत्त्वाचे गोष्टी सापडल्या किंवा काय अडचणी आल्या? यात मी सांगू इच्छितो मॅडम की काही समाज अजूनच आहे जसं मुस्लिम समाज आहेत त्याच्यामध्ये त्यांचा मुस्लिम पर्सनल लॉ आहेत शरीयत कायदा आहेत याच्यामध्ये काही अडीअडचणी निर्माण होतात तर अजूनही काही प्रमाणात त्या गोष्टी होतात तर आम्हाला कायदेशीर मदत घेऊन त्या गोष्टी पार पाडावं लागतं. पण जिथे आम्हाला जे बालन्याय अधिनियम अल्पवयीन मुलीच्या बाबतीत आम्हाला अत्याचाराच्या बाबतीत किंवा त्यांच्यावर होणाऱ्या परिणाम मानसिक शारीरिक भावनिक तेव्हा आम्ही ते कारवाईला प्राधान्य देतो. आणि जेव्हा तुम्ही अशी समिती गठीत करता म्हणजे शासन स्तरावर किंवा कायदा जेव्हा निर्माण होतो तेव्हा मग तुम्ही कुठल्या कुठल्या घटकांना एकत्र करता कायदा निर्माण होत असताना? पण याच्यावर तुम्ही मला सांगा पण तुर्तास आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग या घटकांचा विचार करूया.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण चर्चा करत होतो मघाशी की कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो जेव्हा अशा प्रकारच्या चर्चा होतात किंवा अशा प्रकारचे कायदे तयार होतात. मॅडम, जेव्हा कायदे तयार होतात ना, आणि स्पेशली मुलांच्या बाबतीत, तर धोरणात्मक गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. ज्याप्रमाणे बालधोरण तयार होतात, तर आता नव्यानं शासनाने काय केलं आहे की जर कायदा तयार करायचा असेल, बालधोरण तयार करायचं असेल, तर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आमचे जे मागील आयुक्त होते डॉक्टर प्रशांत नानवरे सर यांनी प्रत्येक बालधोरण तयार करताना आम्हाला सूचना केलीत की बालधोरण तयार होतील, पण ज्यांची भूमिका, ज्यांच्यासाठी हा कायदा तयार होतो, तुम्ही त्या शाळेत जा आणि प्रत्येक मुलींचं मत नोंदवून घ्या की तुम्हाला कायद्यामध्ये काय आवश्यक आहेत, कायद्यामध्ये तुम्हाला काय पाहिजेत. तर आम्हाला तुम्हाला विश्वास वाटेल, एका शाळेमध्ये प्रत्येक मुली म्हणजे 1,000 त्यांच्या सूचना प्राप्त झाल्या आणि त्या सगळ्या सूचना आम्ही एकत्र करून गुगल शीट तयार करून आयुक्तालयाला सादर केल्यात. आणि मला सांगायला खूप चांगलं वाटेल की जेव्हा बालधोरण तयार होतील त्यात नागपूर जिल्ह्यातल्या 10,000 सूचना त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा विचार केला जाईल. म्हणजे इतकं चांगलं प्रशासन काम करत आहेत. दुसरं तुमचा प्रश्न होता की कोणते कोणते घटक यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. तर आता बालकांच्या बाबतीत म्हटलं तर बालकांवर होणारा परिणाम, त्यांच्यावर होणारी सामाजिक भूमिका, समाजामध्ये त्यांना वेगळं बघितलं जातं. तर या सगळ्या मुलींना जी मी बघितलं आहेत की जेव्हा आता मी स्वतः बालविवाह थांबवायला जातो, तर अगदी कधी कधी मला खूप वाईट पण वाटतं की ज्या मुलीला छोटी मुलगी आहे, 14 वर्षाची आहे, तिला हळद लागलेली आहे, तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत आणि ती लगेच आता काहीतरी थोड्या वेळामध्ये सिंदूर लागणार. अशा वेळेस जेव्हा आम्ही त्यांना उचलून आणतो, मग अशा वेळेस तिच्यावर होणारा परिणाम असेल तर आम्ही काय करतो की बालकल्याण समितीच्या माध्यमातून जेव्हा तिला बालगृहात दाखल केलं जातं तेव्हा आमच्याकडे अपॉइंटेड असलेले सायकोलॉजिस्ट असतील, समुपदेशक असतील, डॉक्टर आमच्याकडे अपॉइंटेड आहेत. त्या सगळ्यांची भूमिका कशी त्या मुलीला पुनर्वसनाच्या माध्यमातून तिला त्या भूतकाळातून काढून नवीन कसं त्याला मार्ग मिळेल याच्यासाठी आम्ही सगळं भाग बघतो. दुसरं डॉक्टरांची भूमिका याच्यामध्ये फार महत्त्वाची मला याच्यासाठी वाटतंय की ज्या 18 वर्ष कमी असलेल्या मुलींचं लग्न झालेलं आहे, म्हणजे आमच्याकडे असे पण प्रकरण आलेले आहेत की बाहेर राज्य जसं UP असेल, बिहार असेल, गुजरात असेल, MP असेल, काही फॅमिली कामासाठी इथे आलेल्या आहेत आणि मग स्लम भागात राहतात, कुठेतरी झोपडी करून राहतात, बांधकाम व्यवसायामध्ये जातात, वीटभट्टीवर काम करतात, कळमनाच्या मिरची बाजारमध्ये, आणि त्यांना काय असतात की 16 वर्ष 15 वर्षाच्या मुली लग्न झालेल्या असतात आणि मग ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडे झाल्यानंतर डॉक्टरांना लक्षात येतं की इथं आधार कार्ड बघितलं, हिचा जन्माचा दाखला बघितला तर ही मुलगी 16 वर्षाची आहे आणि ती 6 आठवड्याची 22 आठवड्याची गर्भवती आहे. तर अशा वेळी डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका ही आहेत की त्यांनी प्रशासनाला तातडीनं कळवणं फार गरजेचं आहे की एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह झालेला आहे आणि ती इतक्या आठवड्याची गर्भवती आहे. जर डॉक्टरांना किंवा कोणताही व्यक्ती ज्याला माहीत आहे की अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण झालेले आहेत त्यांनी तातडीनं प्रशासनाला कळवणं गरजेचं आहे. नाही कळलं आणि ते भाग चौकशीला आलं तर तो व्यक्ती बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सेक्शन 21 अंतर्गत सहआरोपी ठरतो. खूप महत्त्वाची आहे ही बातमी आणि या गोष्टी, कारण याबद्दल जनरल लोकांना सुद्धा अवेअरनेस नाही आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ही माहिती पोचली. खरं म्हणजे तुम्ही दोघांनी दिली त्याबद्दल मनापासून आभार. पण मला आपल्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे त्या शीर्षकावर तुम्ही 2 शब्द बोलावेत असं वाटतंय. आपल्याला म्हणजे आपण हे बघतोय की बालविवाह प्रतिबंधक कायदा ही एक चळवळ आहे आणि आपण सांगितलं की कैलास सत्यार्थी सर जे आहेत त्यांनी ही बालकांसाठी पूर्ण काम करतात आणि त्यांच्या एक उद्दिष्ट त्यांनी असं समोर ठेवलेलं आहे की 2025 पर्यंत 10% पर्यंतच बालविवाह शिल्लक राहतील आणि 2030 पर्यंत हे संपूर्ण म्हणजे बालविवाह मुक्त भारत असं हे होईल. आणि ह्याच्यासोबतच सत्यार्थी सरांसोबतच संयुक्त राष्ट्र सतत विकास ध्येय जे आपलं आहे त्याची जी उद्दिष्ट नेमून दिलेली असतात त्याच्यात देखील आपल्याला 2030 पर्यंत बालविवाह मुक्त भारत असं एक अभियान म्हणजे हे उद्दिष्ट आपलं राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे आपले अभियान संपूर्ण भारतभर प्रत्येक
राज्याचे सुरू आहेत. पण एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा आपण बालविवाह मुक्त भारत करायच्या तयारीत असतो तेव्हा शासनाच्या काही योजना ज्या आहे या योजनांचा विचार करणं आवश्यक असतं. कारण लोकांना शाश्वती हवी असते, हो है ना, की आम्ही आमच्या मुलींची लग्न इतक्या म्हणजे या 18च्या आधी जर लावून दिली तर आमच्या जबाबदाऱ्या संपतील. परंतु जर शासन त्यांना असं काहीतरी एखादं योजना, ठोस योजनेचा त्यांना देणार, जशी आमच्याकडे लाडकी कन्या हो है ना अशी एक योजना आहे. त्याच्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव मध्ये पण आपण काही त्यांना मार्गदर्शन करतो. पण ही लाडकी कन्या, लेक लाडकी ज्याला आपण म्हणतो, त्या लेक लाडकीमध्ये त्यांना मुलीचा जन्म झाल्यावर जी रक्कम मिळते, मग त्या 18 वर्षाच्या होतपर्यंत त्याच्यामध्ये त्यांचं लसीकरण पूर्ण होणं आवश्यक आहे, म्हणजे आरोग्यावर पण भर दिला आहे. त्याच्यानंतर त्या 10वी पास झाल्या पाहिजे, म्हणजे त्यांचं शैक्षणिक बाब पण तिथे कंप्लीट होते. आणि त्यानंतर मग त्यांच्या त्या शिक्षणासाठी म्हणा काय त्यांना साधारणपणे 1,11,000ची जी अमाऊंट त्यांना त्या 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या लग्नाच्या पूर्वी त्यांना ती मिळेल. तर ह्या अशा काही ज्या योजना असतात तशा म्हणजे आपण आरोग्य विभागाच्या पण काही योजना आहेत की मुलगी झाली तर त्यांना त्या अनुषंगाने पैसे मिळतात. तर ह्या योजना जर आपण लोकांपर्यंत बरोबर पोहोचवल्या तर थोडंसं त्याचा चांगला परिणाम होईल आणि मुलींचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक जे त्यांचं कार्य आहे हे योग्य रीतीने पार पडेल. सरांकडे यायचं, शेवटाकडे जाताना काय सांगाल? बालविवाह हा समाजाला लागलेली कीड आहेत हे तर मी अगदीच बोललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, मी जेव्हा बालविवाह थांबवताना मी 12 वर्षाच्या मुलीचा पण बालविवाह बघितलेला आहे आणि अनैसर्गिक मातृत्व त्याला लादलं गेलेलं आहे. आपण बघितलं असेल, सगळ्यांनी लहानपण भोगतलेलं आहे. खूप चांगलं मन आहे की लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा. त्याला मी समाजाला एकच गोष्ट मी 1-2 ओळीच्या या कवितेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर मुलं नसतील तर किंवा मुली नसतील तर काय झालं असतं. जर मुली नसतील तर श्वास नसता आणि श्वास नसता विश्वास नसता. जर मुलं नसतील तर आम्ही माळ्यावरती माळ्या बांधल्या आज, सृष्टीला चढविला नको नकोचा साज. कधी उक्सवल्ली सगळे सोयरे होती, डोलणाऱ्या फांद्या झोकेत गाती. जर मुली नसतील तर श्वास नसता आणि श्वास नसता विश्वास नसता. जर मुलं नसतील तर कंठाला चढते तहानलेलं दूध, दुधाचा थेंब गेला कुठे वाहुनी. हमडा पडून सांगतात मायबाप. जर मुलं नसतील तर श्वास नसता आणि श्वास नसता विश्वास नसता. जर मुलं नसतील तर. वा, खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या सामाजिक विषयाला जेव्हा भावनेची झालर मिळते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तो विषय अगदी थेट समोरच्याच्या हृदयामध्ये जाऊन पोचतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की अशा प्रकारचे बालविवाह आपण स्वतः रोखले पाहिजेत, थांबवले पाहिजेत. आणि आपल्या अवतीभोवती अशा काही घटना घडत असतील तर त्याचं आत्ता सांगितल्याप्रमाणे शासन दरबारी ते पोचवले पाहिजेत. ही आपली सुद्धा, कार्यक्रम बघणाऱ्यांची सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. आज हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्यापर्यंत आला. बालविवाह मुक्त भारत राष्ट्रीय अभियान या अंतर्गत आपण दोघांनी येऊन आम्हाला आणि आमच्या दर्शकांना अतिशय छान उत्तरं दिलीत. त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आणि सखी सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.